नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर बघा 31 मे 2025 शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी तारीख. कारण 31 मे 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ग्रीस्टॅक जसं की ॲग्रीस्टॅकवरती शेतकरी विशिष्ट ओळखपत्रक अर्थात फार्मर आय डीसाठी नोंदणी केली जाणार नाही, म्हणजेच फार्मर आय डी बनवली जाणार नाही, तर त्या शेतकऱ्यांसाठी भविष्यातील बऱ्याच साऱ्या योजनांचा लाभ बंद केला जाणार आहे. कारण की ऑलरेडी काही योजनांचा लाभ इथे घेण्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवलं जात आहे आणि भविष्यामध्ये काही ज्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहे तर त्याचे लाभ देखील बंद होणार आहे. तर नेमकं अशा कोणत्या योजना आहेत ज्याच्या माध्यमासाठी इथं फार्मर आय डी महत्त्वाचे आहे, जसं की फार्मर आय डी कसं काढायचं, त्याची काढण्यासाठी 31 मे हे शेवटची तारीख इथे दिली होती. परंतु मित्रांनो, आता देखील याची मुदतवाढ वाढवली गेली आहे मित्रांनो. तर सर्व सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण करणार आहे मित्रांनो. परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर मित्रांनो बघा, इथं जसं की सर्वात प्रथम सांगतो मित्रांनो, जसं की जसं की यांच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी नेमकं जसं की नोंदणी बाकी आहे महाराष्ट्रामध्ये. साधारणपणे जसं की 1,70,00,000पेक्षा जास्त इथं खातेधारक आहेत व जसं की वैतीधारक आहेत आणि याच्यापैकी साधारणपणे आता 1 कोटीचा आकडा जसं की जेमतेम पार केला आहे मित्रांनो. PM किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थी असलेले जसं की 1,11,00,000पेक्षा जास्त लाभार्थी आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा बरेच सारे लाभार्थी आणखीहीन इथं नोंदणी करायचे बाकी आहे मित्रांनो. अशा परिस्थितीमध्ये इथं राज्यासह देशातील आणखी करोडो शेतकरी यांच्यामध्ये नोंदणी करायचे बाकी आहे. म्हणजेच आतापर्यंत जो नोंदणी झालेली नाही ती साधारणपणे जसे की 7 ते 70% इथं घरामध्ये इथं त्यांच्यामुळे 31 तारखेपर्यंत नोंदणी ही सुद्धा त्यांनी केलेली नाही. इथं जसं की कॅम्पेन्स इथं आहे, जसं की नोंदणी अशी पुढे चालू राहणार आहे. परंतु नोंदणी पुढे जरी चालू राहिली तरी योजनेचा लाभ मात्र 30 मे नंतर बंद केले जाणार, याची इथं GR आपण देखील मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता मित्रांनो. तर 31 मे पूर्वी करावी लागणार असं देखील सांगितलं होतं. तर बघा, इथं महाडीबीटी फार्मर स्कीम शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणारी एक महत्त्वाची पोर्टल, ज्याच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ दिला जातो. आता या पोर्टलवरती लॉग इन करण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी आवश्यक आहे. त्यामुळे फार्मर आय डी नसेल तर कृषी विभागाच्या योजनाला अर्ज करायला इथं बंद असणार आहे. तर अर्थात फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांच्यासाठीच कृषी विभागाच्या योजना हे ऑलरेडी सुरू झालेल्या आहे मित्रांनो. आता त्यानंतर बघा, जसं की त्यामुळे तुम्ही जेव्हा नोंदणी कराल फार्मर आय डी येईल तेव्हाच तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्थात योजना आता फार्मर आय डी शिवाय बंद करण्यात आलेली आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त आपण पाहिले की जसे की राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी, अवेळ पाऊस, गारपीट जे काही नुकसान भरपाई असतील तर या सर्व योजना भरपाईची KYC करत असताना जसे की शेतकऱ्यांना फार्मर आय डी साठीचे ऑप्शन दिलेले आहे. म्हणजेच आता येणाऱ्या काळामध्ये KYC करत असताना त्या ठिकाणी सुद्धा फार्मर आय डी असणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर बघा, जसं की पीक विमा आपल्याला भरायचं सुरू होईल. पीक विमा भरणं असताना सुद्धा शेतकऱ्यांना जमिनीची माहिती देत असताना फक्त फार्मर आय डी देऊन त्याचं इथं लँड त्या ठिकाणी इथं व्हेरीफाय केलं जाणार आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी सुद्धा फार्मर आय डी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. आता याच्या आधी जसं की व्यतिरिक्त महत्त्वाची योजना ती म्हणजेच PM किसान योजना, PM किसान सन्मान निधी योजना हा जूनमध्ये दिला जाणार आहे. अद्याप तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु हा हप्ता जसं की देण्यापूर्वी 31 मे 2025 पर्यंत लाभार्थी फार्मर आय डी जसं की बनवतील त्यांच्या इथं माध्यमातून फार्मर आय डी इथं क्रिएट होतील. असेच एक PM किसान योजनेचे लाभार्थी जे पुढील हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. तर आता PM किसानचा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या जसं की शेतकरी मित्रांनो, इथं शेतकरी नमो शेतकरी पात्र असतात. म्हणजेच इथं अर्थात इथं तुम्हाला PM किसान योजना, नमो शेतकरी योजना चा हप्ता मिळवण्यासाठी इथं कलम जसं की कंपल्सरी उद्या 31 मे जसं की 31 मे 2025ला आपण GR इथं पाहिला होता. परंतु इथं तारीख देखील वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो. तर टेन्शन घेऊ नका. कारण की बघा, इथं जसं की फार्मर आय डीची नोंदणी तुम्हाला इथं आवश्यक असणार आहे. इथं बघा, इथं गावी शहर आहे माझी, इथं नोंदणी कशी करायची, तुम्ही सर्व मोबाईलवरती स्वतः तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही तुमची नोंदणी स्वतः करू शकता. तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही जवळच्या CSC सेंटर किंवा नेटकॅफेवर जाऊन आपली नोंदणी करू शकता. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला मोबाईलवरती कुठल्याही प्रकारचं शुल्क इथं आकारला जाणार नाही. तुमच्याकडे तुमचा इथं जमिनीचे सर्वे नंबर, तुमचा जसं की 712-8 असेल तर तुमच्या इथं 8वरचा इथं खाते नंबर आणि तुमचा आधार कार्ड नंबर, इथं आधार कार्डला इथं लिंक असलेले मोबाईल नंबर, एवढेच 4 जसं इथं महत्त्वाची कागदपत्रे जवळ इथं लागणार आहे.
आता अपलोड करावा लागणार आहे. इथे तुम्हाला अपलोड करायची इथं गरज देखील असणार नाही मित्रांनो. 7/12 अपलोड करावं लागणार नाही. कुठलीही इथं कागदपत्र तुम्हाला अपलोड करावं लागणार नाही. फक्त तुम्हाला तुमची जमिनीचं जसं इथं 7/12 नंबर असो किंवा इथं 8 नंबर इथं टाकावा लागणार, सर्वे नंबर इथं टाकावा लागणार आहे, आधार कार्ड नंबर इथं तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे. आधार नंबर बरोबर इथं तुम्हाला इथे जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP इथं टाकावा लागतो. त्यामध्ये कुठलीही कागदपत्र नाही. तुम्हाला शहरातून गावातून इथं जायचं नाही. तर तुम्ही इथे दुसऱ्या गावी आहात, कुठेही आहात, कुठेही तुम्ही घर बसले अगदी शेतामध्ये सुद्धा ते कार्ड बनवू शकता. कार्ड बनते जसं की म्हणजेच याचा अंतर्गत तुम्ही रजिस्ट्रेशन होतात. प्रत्येक शेतकऱ्यांना एक जसं की युनिक ID इथं नंबर इथं जनरेट केला जातो. बरेच पण इथं जसं की शेतकरी आहेत मित्रांनो, म्हणजे इथं एक मग कार्ड इथं कधी येणार त्या कार्डची तुम्हाला आता काही गरज नाही. फक्त तुम्हाला त्यामध्ये असलेला ID नंबरचा इथं गरज लवकरात लवकर त्याचे कार्ड इथं वितरित होतील. त्याचा पुढच्या प्रक्रिया होतील. परंतु सध्या शेतकऱ्याला हे महत्त्वाचं आता त्यानंतर शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करण्यासाठीचे प्रयत्न चालू सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रक्रियात इथं 5 लाखापर्यंत KCCचं इथं कर्ज वगैरे KCCचं शेतकऱ्यांना जसं की कर्ज देण्यासाठी फार्मर ID बंधनकारक म्हणजे त्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID जनरेट झालेला आहे अशा शेतकऱ्यांना इथं जसं की KCCच्या मध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. KCC देत असताना देखील फार्मर ID अतिशय महत्त्वाचा इथं आहे. त्यामुळे काही योजना इथं ऑलरेडी बंद झालेल्या आहेत. आता त्याच्या इथं लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर ID जनरेट करावा लागणार आहे. योजनांचा लाभ हा उद्या जर तो ID क्रिएट केला, जसं की तुम्ही आतापर्यंत फार्मर ID काढली नसेल मित्रांनो, तर तुम्हाला लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्यायचा आहे. म्हणजे भरपूरशा योजना तुमच्या बंद होऊ शकतो. तर फार्मर ID तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे. MyDBT योजना असो, नमो शेतकरी योजना असो, PM किसान शेतकरी सन्मान निधी योजना असो, कुठल्याही शेतकऱ्यांची योजना असो, फार्मर ID इथून इकडे तुम्हाला कंपल्सरी असणार आहे मित्रांनो. तर आतापर्यंत तुम्ही फार्मर ID काढली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही घर बसल्या तुमच्या स्मार्टफोनवरती अतिशय सोप्या पद्धतीने आणि ₹1 फी न भरता तुम्ही जसं की फार्मर ID तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून काढू शकता. तर अशा प्रकारे महत्त्वाचा व्हिडिओ आजचा होता मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपले इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.